स्वतः पद्मसिंह पाटील हे देखील सुनावणीसाठी कोर्ट परिसरात पोहोचलेले आहेत। पुन्हा एकदा रुग्णवाहिकेतनं पद्मसिंह पाटील यांना कोर्टामध्ये आणण्यात आलंय। ओमराजेंचं संपूर्ण कुटुंब सुद्धा पोहोचलेलं आहे। कुटुंब जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। ओमराजे निंबाळकर यांचे बंधू हे सुद्धा या ठिकाणी कोर्टामध्ये आहेत आणि आपण पाहतोय की हा संपूर्ण परिवार जो आहे बूम खाली कर ना डोका फिरला रे। ओमराजे निंबाळकर यांचं कुटुंब, काझी यांचं कुटुंब हे कोर्ट परिसरात पोहोचल्याची ही दृश्य आपण बघतोय। ओमराजेंनी स्वतः प्रतिक्रिया दिलेली आहे की न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, न्याय मिळण्याची अपेक्षा करतोय न्याय देवतेकडनं, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांची। दुसरीकडे पद्मसिंह पाटील यांना राणा जगजितसिंह पाटील यांनी स्वतः अँब्युलन्समधनं कोर्ट परिसरामध्ये आणलंय। त्यांचंही कुटुंब कोर्ट परिसरामध्ये पोहोचलेलं आहे। 11 वाजताची वेळ निकालाची देण्यात आलेली आहे। न्यायाधीश सत्यनारायण नविंदर हे या प्रकरणामध्ये निकाल देणार आहेत। माजी मंत्री पद्मसिंह पाटलांसह 9 जण आरोपी आहेत। या सर्व आरोपींना आज कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत आणि पुन्हा एकदा स्वतः पद्मसिंह पाटलांना रुग्णवाहिकेतनं या सुनावणीसाठी निकालासाठी आणण्यात आलंय। त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि नातू सुद्धा आहेत। राणा जगजितसिंह पाटील हे गाडीमध्ये बसलेल्या स्वतः पद्मसिंह पाटील यांच्यासोबत पुन्हा निंबाळकर यांच्यावरती बेछूट गोळीबार झाला होता। यानंतर जे आरोपी होते ते सुद्धा फरार होते। एक आरोपी यामध्ये उपस्थित नव्हता, त्याला सुद्धा आता या ठिकाणी आणलं जाईल आणि सगळ्यांना समोरासमोर बसून आता या ठिकाणी नेमकं न्यायाधीश सत्यनारायण हे काय निकाल देणार आहे याची सुद्धा उत्कंठा जी आहे ती आता शिगेला पोहोचलेली आहे। 11 वाजता याची सुनावणी सुरू होणार आहे, पण तत्पूर्वी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सेशन कोर्टाच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। सर्व आरोपींना हजर राहण्याचे आदेश आज कोर्टामध्ये। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा 20 वर्षांनी आज निकाल लागतोय। माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवरती आरोप आहे। सर्व आरोपी आज कोर्टामध्ये हजर आहेत। सर्वजण जामिनावरती बाहेर आहेत। ओमराजे निंबाळकर आपल्या कुटुंबियांसह मुंबई कोर्टामध्ये पोहोचलेत। दुसरीकडे पद्मसिंह पाटील यांना देखील रुग्णवाहिकेनं कोर्टामध्ये आणण्यात आलंय। काझी यांचे कुटुंबीय देखील न्यायालयामध्ये दाखल झाले। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा 20 वर्षांनी आज निकाल येणार आहे आणि त्यासाठी दोन्ही कुटुंब, काझी यांचं कुटुंब सुद्धा कोर्टामध्ये उपस्थित आहे। पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जण आरोपी आहेत। सर्व आरोपींना आज कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश। 3 जून 2006 रोजी पनवेलच्या कळंबोलीत पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे ड्रायव्हर समत काझी यांची गोळ्या झाडून हत्या। पवनराजे निंबाळकर हे खासदार ओमराजे निंबाळकरांचे वडील। पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जण यात आरोपी। या प्रकरणात पारसमल जैन बादला हा माफीचा साक्षीदार। हत्याकांडानंतर 6 जून 2009 रोजी पद्मसिंह पाटील यांना सीबीआयनं अटक केली। डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना 3.5 महिन्यात जामीन मिळाला। या प्रकरणातले सर्व आरोपी सध्या जामिनावर बाहेर। आज सर्व 9 आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। कुटुंब मागच्या 20 वर्षापासून माझं आणि माझ्या वडिलांचे चालक समत काझीचं कुटुंब ज्या न्यायालयीन लढाईचा भाग आहे आणि जे 20 वर्ष अविरत संघर्ष केलेला आहे, अनेक संकट, अनेक यातना, दुःख आमच्या दोन्ही कुटुंबांना भोगलेलं आहे। मला वाटतंय जी न्यायालयीन प्रक्रिया सगळी पूर्ण होते, त्या न्यायालयीन प्रक्रियेच्या नंतर आज निकालासाठी तारीख ठरवण्यात आली आहे। न्याय देवतेकडनं न्यायाची अपेक्षा आहे। 2006 साली घडलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आज कोर्ट सुनावणार आहे। त्यासाठी ओमराजे निंबाळकर आपल्या कुटुंबासह कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। न्याय देवतेकडनं न्यायाची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे। संपूर्ण कुटुंब त्यांचं कोर्टात पोहोचलंय। त्यांचे चालक काझी यांचं कुटुंब देखील कोर्टामध्ये निकालासाठी हजर आहे। दुसरीकडे पद्मसिंह पाटलांसह 7 आरोपी कोर्टामध्ये हजर आहेत। ओमराजे निंबाळकर आपल्या कुटुंबासोबत कोर्टामध्ये दाखल झालेत। पद्मसिंह पाटील स्वतः हजर आहेत। 7 आरोपी कोर्टामध्ये हजर असल्याची माहिती मिळते आहे। ओमराजे निंबाळकर
यांचं संपूर्ण कुटुंब निकालासाठी कोर्टामध्ये हजर. पद्मसिंह पाटील यांच्यासह 7 आरोपी कोर्टामध्ये हजर आहेत. एकूण पद्मसिंह पाटील आणि 9 आरोपी आहेत. तब्बल 20 वर्षांनी या प्रकरणाचा आज निकाल येतोय. त्यासाठी सर्व आरोपींना कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश आहेत. त्याप्रमाणे पद्मसिंह पाटील यांना स्वतः राणा जगजितसिंह पाटील यांनी अँब्युलन्समधनं पुन्हा एकदा कोर्टामध्ये आणलंय. बिहार पोलिसांच्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता आपण पाहतोय पवनराजे हत्याकांडाचा तब्बल 20 वर्ष 17 दिवसांनी आज निकाल लागणार आहे. काय निकाल असणार आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. बिहार पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला देखील हजर करण्यात येणार असल्याचं कळतंय. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक काझी यांची गोळ्या झाडून 2006 साली जूनमध्ये हत्या झालेली होती आणि त्यानंतर संपूर्ण 17 वर्ष हा खटला चालला. त्यानंतर आज याचा निकाल येतोय. पद्मसिंह पाटील हे स्वतः आरोपी आहेत. त्यांच्यासोबत इतर 9 जण आरोपी आहेत. या सर्वांना आज निकालाच्या दिवशी कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश आहेत. पवनराजे हत्याकांड प्रकरणात थोड्याच वेळात निकाल येणार आहे. सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, पारसमल जैन हे देखील आरोपी आज हजर राहणार आहेत.